कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. आमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे एक्झॅक्टली. ॲक्च्युली ते आत्याचा मुलगा आहे मला माहितीच नव्हतं. मला हे नंतर कळलं की ते माझ्या आत्याचा मुलगा आहे असं म्हणून. नंतर मग त्यांनी मला सर्च केलं, रिक्वेस्ट पाठवली त्यांनी मला, पण मी ॲक्सेप्टच केली नाही 1 वर्ष. म्हटलं कोण आहे, कोणता मुलगा आहे, मी कशाला याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करू, असं झालं. मग त्याच्यानंतरून मग मी नंतर रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. मला मेसेज करून सांगतायत की मी तुझ्या आत्याचा मुलगा आहे. म्हटलं कोण आत्याचा मुलगा, मी ना ओळखत म्हटलं तुम्हाला. मग असंच थोडं बोलणं चालणं झालं आमचं. त्याच्यानंतरून मग एकदा मी त्यांच्यावर ओरडली, तुम्हाला का सारखे मेसेज करता असं. मग त्यांनी मेसेजेस करणं स्टॉप केलं. मग त्याच्यानंतर त्यांचा बड्डे आला, मी त्यांना विश केलं. विश केल्यानंतर मग मग त्यांनी मला प्रपोज केला की मयुरी तू माझ्याशी लग्न करशील का. मी म्हटलं थांबा, मी माझ्या आईला विचारते, आईशी बोलल्यावर मग सांगते. मग 2-3 दिवसात त्यांना होकार कळवला. 4-5 वर्ष 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतं. मग आमचं लग्न झालं. सगळ्यांचं मिळून मिसळून मग आम्ही लग्न केलं. किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 8 वर्ष झाले. 7 वर्षाचा मुलगा आहे मला. पण 8 वर्षात एकही शब्द त्यांना घरात बोलायला मिळत नाही. मीच बोलते, माझ्या सासूबाई बोलत नाही. आमचं घर पूर्ण शांत आहे, फक्त मी एकटीच बोलते. हे वेगळं सांगण्याची गरज आहे का? आता तुम्ही ज्या काही बोलायला सुरुवात झाल्या, फक्त नाव विचारलं तर तुम्ही पूर्ण तुमचं सगळं वाचूनच दाखवलं. नमस्कार, मी धनश्री सतीश पेडणेकर. माहेरचं नाव धनश्री शिवाजी रेडेकर. माझं बालपण कांदिवलीमध्ये झालं. मी मूळची कोल्हापूरची. बरं. माझं लव्ह मॅरेज आहे. माझ्या आत्याच्या गावी मी जायची राहायला लहान असताना. मग माझ्या आत्याचं घर आणखीन माझ्या नवऱ्याचं घर समोरासमोर आहे असं. मग आमची तशी ओळख झाली. मग हळूहळू आम्ही 3-4 वर्ष एकत्र म्हणजे फिरत वगैरे होतो. मुंबईला येऊन भावाचं. मुंबईला येऊन म्हणजे मी मुंबईचीच होती. मी कबड्डी प्रॅक्टिसला जायची एल्फिस्टनला. मग आम्ही असं भेटायचो, फिरायचो कधीतरी मुंबईमध्ये. आता कुठे राहता? आता मी कल्याणला राहते. नमस्ते, माझी माहेरची नाव राखी सुधीर मिश्रा आहे. माझी सासरेची नाम राखी विकास झा आहे आणि मी बदलापूरमध्ये राहते. माझी माहेर भोपाळमध्ये आहे. माहेर भोपाळमध्ये आहे. हा. आणि सासर महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आहे. ते कसे आहे? चेंबूरमध्ये. चेंबूरमध्ये काय झाले? लग्न झाल्यावर चेंबूरमध्ये. थांबा ना, त्यांना आता त्यांच्याबद्दल तरी बोलू द्या त्यांना. अरेंज मॅरेज झाले. अरेंज पण मॅरेज चांगलं आहे ना. पण तुम्ही बोलताना त्या शांतच नाही बसत आहे. बिचारा नवरा घरात तर देव पाण्यात ठेवून बसत असतो. मग काय झालं? किती वर्षापूर्वी लग्न झालं? 11 वर्ष. 11 वर्ष झाली. बिंदास हिंदीत बोला, काळजी करू नका तुम्ही. हो हो. नमस्कार. आपण बोला. माझं नाव आरती अरुण गांगुर्डे. हे माझं माहेरचं नाव आहे. माझ्या सासरचं नाव आहे आरती अनिल गायकवाड. म्हणजे तिकडे पण ए होतं, इकडे पण एच आहे. माझं अरेंज मॅरेज झालेलं आहे. आता घरी कोण कोण? घरी माझे 2 मुलं आणि मी. कारण आता माझे मिस्टर ऑफ झालेले. जवळजवळ त्यांना ऑफ होऊन आता 14 वर्ष झाली. हो, 14 वर्षापूर्वी. 2012 मध्ये ते ऑफ झाले. तेव्हापासून तुम्ही एकट्या हो, सिंगल मध्ये. सिंगल मध्ये. पण मग आता मला सांगा, या सगळ्या जणी कुठे भेटल्या तुम्हाला? ऍक्च्युली मी आणि धनश्री ना, आम्ही लोकल ट्रेनच्या फ्रेंड आहेत. कोण? धनश्री आणि तुम्ही? हो, कारण रंजना पण नर्स स्टाफ आहे. सगळ्यात आधी धनश्रीची आणि तुम्ही माझी नर्स ओळख. स्टाफ नर्स. तुम्ही धनश्री जिम इन्स्ट्रक्टर. जिम इन्स्ट्रक्टर. तुम्ही मी नर्स. नर्स. आम्ही सकाळी 6:30 कोल्हापूर पकडतो. 8ची ड्युटी असते मॉर्निंगला. सकाळी 6ला घर सोडतो. 6:30ची कोल्हापूर पकडतो. धनश्रीची आणि माझी ट्रेन फ्रेंड, आम्ही ओळख. मग असं सीटवर बसल्यानंतर एकदा विषय निघतो आणि रंजनाची पण ओळख होते. मग म्हटलं आपण दोघी पण स्टाफ नर्स आहे आणि ही आमच्यापेक्षा पुढे जाते. ही मीराबाईला जाते, मी बँड्रात जाते, ती सँटाक्रूज मध्ये जातं. अशी आमची तिघींची फ्रेंडशिप होती लॉकडाऊनच्या आधीपासून. आणि या बाकीच्या कुठे भेटल्या? आम्ही ऑनलाईन ह्या लॉकडाऊन मध्ये धनश्री ऑनलाईन योगा क्लास घेत होती. त्याच्या थ्रू आमची तिघींची एकमेकींची ओळख झाली. पण आमची तिघींच्या 6 जणी आहेत त्यांची खूपच जास्त घट्ट मैत्री झाली. म्हणजे आम्ही योगा आम्ही ट्रेन मध्ये खूप धमाल केली आहे लॉकडाऊनच्या आधी. आताही करतो, असं नाहीये. धनश्रीची आणि माझी फ्रेंडशिप जवळजवळ 2015 पासूनची. तुम्ही कुठे, कुठल्या हॉस्पिटलला? मी बँड्राला होली फॅमिली आहे ना. होली फॅमिली. होली फॅमिली. तुम्ही? मी मीराबाईंदर कॉर्पोरेशन मध्ये वैद्यकीय विभागामध्ये. व्हेरी. आपण काय करता मग? मी घरी हाऊसवाईफ. गृहिणी. मी पण गृहिणी आहे, पण मी एज्युकेशन करते. बडबड असं नाही. म्हणजे बडबड
म्हणजे मुलाला शिकवत असाल ना हो, आणि मी लॉचं पण शिक्षण घेते. स्वतः. पण मग लक्षात ठेवा ती कोर्टाची ठरलेली वेळ असते हा. नाहीतर म्हणजे सुरू झालं की संध्याकाळपर्यंत नाही हा. मिस्टर सांगतात कधी जरा शांत राहा किंवा ते रोजच बोलतात मला की तू खूप शांत राहा, पण माझा स्वभावच नाहीये की मी शांत राहू शकते. अरे. आणि जोपर्यंत ते मी बोलत नाही ना तोपर्यंत आमच्या घराला पण असं वाटतं की बाबा ही बोलतच नाही, हिला काय झालं, आजारी तर पडली नाही बरोबर ना. आहे. जसं आम्हाला आता वाटायला लागलं एक वेळ उपकार आहे. तुम्हाला मैत्रिणींना वेळ कधी मिळतो एकमेकींसाठी? आम्ही 6 महिन्यातून पण मिळतो, कधी महिन्यातून 4 पण महिन्यातून मिळतो. पण मिळतो. मला वाटलं पण तुम्ही आम्ही भेटायला पण आमच्यासाठी जाते. वेळ काढतो, मिळत काढता. नाही. हो, कारण कसं आहे, आम्हाला आहे ना धमाल करायची असते, कधीतरी कुठेतरी जाऊ कुठेतरी आणि जायचं, करावीशीच enjoy वाटते. करायचा. Actually Enjoy नाही केलं तर सगळेजण वाटत आपल्या नाही, आपल्या enjoy नाही life मध्ये केलं busy आहेत ना, वेळच मिळत नाही, मग काढावाच लागतो तो कसाही करून की पण नाही मग आपण भेटा. तुमच्यात कधी अबोला झालाय? हो हो, नेहमी मी तर कुणाकुणात झालाय? राखीवर नेहमी विचार चिडते. विचार मॅच होत नाही काही वेळेला. नाही नाही, कुणाकुणात लक्षात राहिलेला अबोला आहे? मनीषा आणि रंजना. मनीषा म्हणजे तुम्ही आणि रंजना म्हणजे तुम्ही. काय झालं होतं? आम्ही अलिबागला गेलेलो फिरायला, तर हे सगळे गेलेले राईट साइडिंगला. आम्हाला बॅगा सांभाळायला दिलेल्या होत्या की तुम्हीच बॅगा सांभाळा, पण म्हटलं यांना किती टाइम लागतो यायला किती नाही माहित नाही. आम्हाला दोघींना इच्छा झाली हायस रायडिंग करायची. आम्ही गेलो, तिथे एक आजी होत्या, त्यांच्याकडे त्यांना सांगितलं आम्हाला व्यवस्थित फक्त बॅगा लक्ष ठेवा. आम्ही गेलो, हे आले त्याच्यानंतर आणि ते आजीकडनं बॅगा घेत आहेत, त्यांना बॅगाच देत नाही ती आजी. बोलते मी पोलिसांना बोलेल, तुम्ही नाही दिलेल्या ह्या बॅगा. हे लोक चोर आहे म्हणून यांना वाटलं त्या पॅराशूट आजीला. राईडला गेलो होतो, आम्हाला माहितीच नाही. आम्ही पॅराशूटला, आम्ही 4 जणी गेलो कोण पॅराशूट कोण राईडला. पॅराशूटला गेल्या? आरती, राखी, धनश्री आणि मी, आम्ही 4 जणी गेलो. हे बघा आम्हाला पाण्याची भीती वाटते, म्हटलं तुम्ही नका येऊ, मग थांबा इथेच. आम्ही सांगितलं आणि यांच्याकडे बॅगा दिल्या. आता हे आम्हाला माहिती नाही की यांनी आमच्या बॅगा त्यांच्याकडे दिल्या. आम्ही मस्त पॅराशूट राईड करून आलो. हे आम्ही बघतोय यांना शोधतोय, हे दिसत नाहीत आम्हाला. बॅगा बघतोय, बॅगा तर इथे दिसत आहेत. मस्त गेलो आम्ही बॅगा घेण्यासाठी. ती आजी म्हणते हातच लावायचं नाही, तुम्ही चोर आहेत. हातच लाव. मी पोलिसांना बोलवते आत्ताच्या आत्ता. सगळी public जमा. बघितलं नव्हतं आम्हाला दोघे आम्ही आमच्या बॅग ओळखून गेलो की आमच्या बॅग बॅगा इथे आहेत म्हणून. त्या आजीला मानलं पाहिजे मग. आजी लावू देत नव्हती. आजीच्या नजरेमध्ये त्या बॅगांच्या मालकीन ह्या दोघी आहेत आणि ह्या 4 चोर आहेत आणि ह्या चोरी करून त्या बॅगांमधलं सगळं सामान असे भरपूर म्हणून चोर मी हात लावून फिरतात. देणार. आणि मग तुमच्या आहेत ना त्या बॅगा, तर त्या दोघींना समोर आणा. आता त्यांना शोधणार शोधणार कुठे? कुठे? आणि त्या घोड्यावर बसत आल्या आणि विचारतात आम्हाला काय झालं. आणि ते आणि सगळे ज्या public आमचं जमा. वाद झाले, म्हटलं तुम्ही दोघींनी आम्हाला असं केलं की पोलिसांच्या ताब्यात देण्याची वेळ आली. तर तुमच्या घरी कधी आपापसात वाद होतात मिस्टरांबरोबर? हो, नेहमी सारखेच. त्यासाठी सॉरी मागते मी सगळ्यांना. नेहमीच होतात. थोडे तिकडे काही ऑफिसला झालं म्हणजे दवाखान्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा कोणी सर ओरडले तर घरी येऊन मग त्यांच्यावर राग काढायचा. थोडं काय झालं त्यांना ओरडायचं. Frustration. असं असतं. मी पण माझ्या मिस्टरांसोबत भांडते. म्हणजे आम्ही ऑफिसचं, मुलांचं किंवा शेजाऱ्यांचं, ट्रेनचं, रिक्षाचं सगळं कुठल्याही घरी व्यक्ती सगळं पकडायचं काही. आणि त्याच्यावरती असं आहे आमचं. माझे मिस्टर असतात इथे, माझे मिस्टर आउट ऑफ कंट्री असतात. कुठे असतात? ते आता व्हिएतनामला आहेत. त्यांचं साईट वर्क असतं. ते सिनियर इंजिनियर आहेत. मध्ये आले होते ना ते? हो, आत्ताच येऊन गेलेत. कधी? 8-10 दिवस झाले. 13 तारखेलाच गेलेत ते पण ते व्हिएतनामला. येतात किती दिवसांसाठी? त्यांचं कसं आहे, साईटचं काम कम्प्लीट झालं जसं, मग ते जसे रिटर्नचं तिकीट असतं मग ते येतात रिटर्न. नाही पण इथे किती दिवस होते आता? असं फिक्स नसतं त्यांचं. आता किती दिवस होते? आता तरी होते 15-20 दिवस होते. मग त्यांना कधी जाईन असं झालं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.